नमस्कार. तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी 2017 नंतर तब्बल 9 वर्षांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुकांची तोबागर्दी होती. अर्ज भरलेल्या संख्येवरून किती जणांची आशा आकांक्षा या निवडणुकीवर आहेत हे लक्षात येतं. धाराशिव जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गण आहेत. एकट्या कळंब तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गण आहेत. कळंब तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटातील 2 सर्वसाधारण पुरुषासाठी खुले आहेत आणि उर्वरित गट हे मग ओबीसी राखीव, महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती राखीव अशा आहेत. आणि या 8 गटासाठी तब्बल 162 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मग त्यात काही जणांचे 2-2 पण अर्ज आहेत, कारण एक अर्ज पक्षाच्या नावानं आणि एक अपक्ष म्हणून त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं ही थोडी सूज वाटते, परंतु तरीही म्हणलं तरी सरासरी 10 ते 15 उमेदवारांचे अर्ज एका गटात आहेत असंच म्हणावं लागेल. सर्वात जास्त उमेदवारी अर्ज हे इटकूर या सर्वसाधारण पुरुष खुल्या गटासाठी असून सर्वात कमी उमेदवार अर्ज ही येरमाळा या महिला अनुसूचित जातीसाठी राखीव गटातून आहेत. कळंब तालुक्यातील 16 गणासाठी तब्बल 219 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. काल उमेदवारी दाखल करताना आणि अनेक पक्षांचे प्रतिनिधी आपल्या त्या तालुक्यातील गटाचे उमेदवार आणि गणाचे उमेदवारांचे EB फॉर्म निवडणूक कार्यालयात दाखल करताना सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. काल धाराशिव जिल्ह्यात आणि धाराशिव तालुक्यात पण दुपारनंतर एकच चर्चा होती. त्याला कारणही तसं होतं. माजी मंत्री, तुळजापूरचे आमदार, मैत्रचे उपाध्यक्ष असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी ज्यावेळेस ते EB फॉर्म दाखल करायला तहसील कार्यालयात धाराशिवला जात होते, त्यावेळेस त्यांनी एक समाज माध्यमांना बाईट दिली की त्यांच्या आई, की ज्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा आणि लोकसभा निवडणूक पराभूत झालेल्या अर्चना पाटील यांनी जरी तेर आणि केशीगाव ह्या 2 जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज भरला असला तरी त्यात माघार घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या पत्रकार परिषदेत अर्चना पाटील यांचे पती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्ज माघार घेणार की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, आपण ते नंतर तुम्हाला ते कळेलच असं सांगत त्याच्यातला अर्चना पाटील यांच्या उमेदवारी अर्जाबाबतचा संशय अधिकच वाढवला. परंतु त्यांचा अर्ज राहणार का नाही हे आज उमेदवारी अर्ज छाननीतच स्पष्ट होईल.
जर त्या निवडणूक लढवत असतील तर तेर किंवा केशेगाव गटातून भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत छाननी दिसून येईल. समजा पक्षाच्या धोरणाप्रमाणे जर नेत्यांच्या कुटुंबात उमेदवारी द्यायचीच नाही असा निर्णय झालाच असेल आणि तो पाटील कुटुंब मानणारच असेल तर या दोन्ही गटात अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत भाजपचा एबी फॉर्म असणार नाही आणि मग छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरला तरी तो अपक्ष म्हणून गणला जाईल. हे खरं, कारण भाजप नातलगांना नेत्याच्या नातलगांना उमेदवारी देणार का नाही हे याच्यावर उमरगा तालुक्यात माजी आमदार मंत्री बसवराज पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य शरण पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यांनी ते ज्या गटातून गेल्या वेळेस विजयी झाले होते तो गट सर्वसाधारण सी आहे आणि त्या गटातून त्यांनी भाजपचे त्यांचे समर्थक असलेल्या महेश पाटील यांना एबी फॉर्म दिला असून त्यांचा उमेदवारी अर्ज भरले आणि त्यावरून जर मुरुमच्या पाटील कुटुंबानं पक्षाचा आदेश शिवसावंत मानलं असेल तर तेरचं पाटील कुटुंब पण ते मानणार का नाही हे आजच कळणार आहे. त्यामुळं अर्चना पाटील ह्या निवडणूक रिंगणात राहणार की माघार घेणार हे आज छाननीनंतर स्पष्ट होईल आणि मग 27 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या पर्यंत अर्चना राणा जगजितसिंह पाटील आपला अर्ज ठेवतील किंवा माघारी घेतील हे स्पष्ट होणार आहे. एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्यात महायुतीच असेल असं जरी राणा जगजितसिंह पाटलांनी काल सांगितलं असलं तरी आज छाननीतच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे किती उमेदवार तुळजापूर, धाराशिव, कळंब या 3 तालुक्यातील गटातून आहेत आणि त्यांना धनुष्यबाणाचा एबी फॉर्म आहे हे स्पष्ट झाल्यानंतरच कळेल आणि त्या गटात भाजपचा उमेदवार असला तरी तो माघारी घेणार का मैत्रीपूर्ण लढत होणार हे आपल्याला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस संपला त्यावेळेस कळेल. आज तिकडं परांडा वाशीकडं पण सर्वांचं लक्ष असेल कारण तेथील स्थानिक आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जे बंडाचा झेंडा फडकवला आहे तो ते कायम निवडणूक संपेपर्यंत कायम तसाच फडकवत राहणार की परत काका पुतण्यात समेट घालणार हे आज दुपारनंतर स्पष्ट होईल. त्यामुळं धाराशिव जिल्हा परिषदेची आणि पंचायत समिती सर्व 8ही पंचायत समितीची निवडणूक रंगतदार आणि सर्वांना उत्सुकता वाढवणारी अशीच असणार आहे हे मात्र नक्की. काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनेक वर्ष मंत्री राहिलेले आणि संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात काल धाराशिव जिल्ह्यात आले होते. ते त्यांचा धाराशिव दौरा हा धाराशिव तालुक्यातील काही युवक मिळून EVM मशीन ही मतदान प्रक्रियेसाठी नसावी त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत
आणि त्या आंदोलकाची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात धाराशिव जिल्ह्यात आले होते. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ईव्हीएमचा घोटाळा मोठा आहे आणि त्यामुळं भाजपचं फावतंय असं माध्यमांशी संवाद सांगितलं. त्यामुळं हे युवक जे आंदोलन करत आहेत त्यांना मी माझा पाठिंबा असणार असून हे आंदोलन पुढं चिघळण्याची पण शक्यता नाकारता येत नाही असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता हे आंदोलक किती दिवस आंदोलन करतात, त्या आंदोलनाच्या बाबतीत जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.